संत वाहते कृष्णाबाई या उक्तीप्रमाणे कृष्णाबाईनं रौद्ररूप धारण केलं. पण या रौद्र रूपानं अवघं नरसिंहवाडीचं जीवन स्तब्ध झालंय. 2005, 2019, 2021 आणि 2024 आता सुद्धा महापुरी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. आम्हाला प्रश्न पडलाय की हा महापूर आमच्या पाठीमागे लागलाय, उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. महापुराचं संकट आम्हाला दूर कधी सारणार, हाच प्रश्न आता आमच्या समोर आहे. महापूर आल्या कारणानं संपूर्ण महापुरामध्ये येण्या जाण्यास अतिशय त्रास होत होता. पायात पाणी आणि त्यामुळे सतत जलधारा, वर्णबण पाऊस आणि पायात पाणी असा प्रचंड त्रासामध्ये या ठिकाणी देवांचं आगमन झालेलं आहे. तरी देखील रात्री 2:30 वाजता देव येत असताना संपूर्ण वाडीतल्या सुवासिनींनी, भक्त मंडळींनी या ठिकाणी आरती करून स्वागत केलेलं आहे. धर्म, गायन, कीर्तन, भजन सर्व काही मंदिरासारखं सगळं सुरू आहे. महापुरामुळं कृष्णा काठावरचं, पंचगंगा काठावरचं अवघं जीवन स्तब्ध झालंय. हे महापुराचं आलेलं महाभयानक संकट सरू दे. दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की कृष्णामाईला आपण शांत करावं, तिला तिच्या पात्रात पुन्हा पाठवावं आणि या कृष्णा काठावरचं, पंचगंगा काठावरचं अवघं जीवन पुन्हा सुरळीत होऊ दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.